हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती। आरोपीच्या चौकशीनंतर विजय तांबे याच्या हत्येची जी कहाणी समोर आली ती खूपच धक्कादायक होती। प्रियंकाने आपल्या समस्येमुळे ही हत्या करण्याची योजना आखली होती, जी नंतर एका मोठ्या दुर्घटनेत बदलली। विजय तांबे उर्फ गोरख तांबे याची ओळख पूर्ण चंपारण परिसरात एक चांगले ठेकेदार म्हणून होती। 2008 पासूनच ते PWDचे कोट्यवधी रुपयांचे ठेके घेत त्यांची पहिली पत्नी प्रियंका आणि बिट्टू जायस्वाल हे देखील नटकियागंजचेच रहिवासी होते। विजयने आपल्या परिश्रमाने मोठे नाव कमावले होते। विजयचे अनेक शत्रू होते, त्यापैकी त्याच्या एक पत्नी प्रियंकाच्या लग्नाशी जोडलेला होता। विजयने प्रियंकाशी लग्न करून तिला फसवले होते। प्रियंका प्रत्यक्षात कमलेश जयस्वाल उर्फ बिट्टू यांच्यावर प्रेम करत असे आणि ते दोघे एकत्र राहण्यासाठी घर सोडून विजयकडे आले होते। बिहारमधील नरकटियागंज जिल्ह्यात राहणारी प्रियंका पब्लिक स्कूलमध्ये शिकत होती आणि याच काळात शाळेच्या मार्गावर असलेल्या पानाच्या दुकानात काम करणाऱ्या बिट्टू जयस्वालवर तिने मन देऊन टाकले। दोघांचे प्रेम वाढतच चढले। आता दोघे कोणत्याही परिस्थितीत एकमेकांच्या सोबत आयुष्य जगू इच्छित होते। ही गोष्ट 2011 सालची आहे। त्यावेळी विजयचा नरकटियागंज आणि संपूर्ण बेतियावर दबदबा होता आणि याच कारणामुळे कमलेश उर्फ बिट्टू जयस्वाल यांनी विजयकडे आश्रय मागितला होता। प्रत्यक्षात प्रियंकाला विजयने प्रथमच बिट्टूच्या नरकटियागंजच्या चौकात असलेल्या पानाच्या दुकानावर पाहिले होते। तिला पाहताच विजय प्रियंकावर फिदा झाला होता। प्रियंका बिट्टूमुळे वारंवार दुकानावर येत असे। एके दिवशी अर्ध्या रात्री जेव्हा बिट्टू आणि प्रियंका एकत्र त्याच्या घरी असल्याचे पाहिले तेव्हा विजय चकित झाला। तो काही प्रश्न करणार असता त्यापूर्वीच कमलेशने त्याला प्रियंकाबरोबर काही दिवस राहण्यासाठी आश्रय मागितला। त्यांनी सांगितले की दोघांनी मंदिरात लग्न केले आहे, पण हे दोघांच्या कुटुंबियासाठी विरोधकाचे कारण ठरेल। प्रियंका ठाकूर खानदानातील आहे आणि ती वैश्य समाजातील आहे। तिचे घरचे कधीही या लग्नाला मान्यता देणार नाहीत। विजयला ही गोष्ट आवडली नाही की एक उच्च जातीच्या मुलीने निम्न जातीतील माणसाशी आंतरजातीय विवाह केला। तो स्वतः ठाकूर होता, पण प्रियंकामुळे त्याने आपल्या घराच्या एका भागात दोघांना राहण्याची परवानगी दिली। दुसऱ्या दिवशी विजयने प्रियंकाला सुरक्षित ठेवण्याच्या सबबीवर कमलेश उर्फ बिट्टू यांना घर सोडून जाण्यास सांगितले। त्याने बिट्टूशी वचन दिले की प्रियंका त्याची अमानत आहे आणि ती सुरक्षित राहील। बिट्टू त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवून निघून गेला। बिट्टू निघून गेल्यानंतर विजयने प्रियंकाशी आपल्या मनातील गोष्ट सांगितली आणि तिला समाजाबाहेर लग्न करण्याबद्दल घाबरवले आणि धमकावले। विजयने आपली स्थिती पैशाचा हवाला देऊन प्रियंकावर लग्न करण्यास दबाव टाकला। प्रियंका जी आधीच प्रेमात अंध झाली होती, ती घर सोडून आली होती। आता तिला घरी परतणे अशक्य वाटत होते। तिला विजय सुरक्षा देणारा आणि विश्वासू व्यक्ती वाटला आणि ती विजयशी लग्न करण्यास तयार झाली। त्या दिवसात विजयला बिहार सोडण्याची गरज भासू लागली आणि तो प्रियंकाला घेऊन नागपूरला आला। जेव्हा बिट्टूला हे कळलं की प्रियंकाला विजयने आपल्या ताब्यात घेतले आहे, तेव्हा त्याला फसवले गेले असं वाटलं आणि अंतर्मनात विजयबद्दल वैर बाळगले। पण काही वर्षानंतर प्रियंकाचा सामना सौतन खुशबूशी झाला। विजयच्या हत्येचा मुख्य आरोपी फिरदौसने बिहारच्या बेतिया जिल्ह्यात 2015 मध्ये वाळू खाण्याचा ठेका मिळवण्यासाठी ठेकेदार रईस खान